काल संक्रांतीमुळं काही आम्ही सिम्पलच बड्डे केला, कारण मला यायलाच उशीर झाला होता. म्हणून मग आज त्यांना प्रॉमिस केलं होतं बाहेर नेणार आहे मी. इथं नवीनच झालं आहे कृषी प्रदर्शन आहे त्यांना खेळण्यासाठी, आणि मिसळ पण आहे. बघू, आम्ही फर्स्ट टाइम जाणार आहे. बघू कशी मिसळ. गेलेलो आहे पण बंद झालं होतं ते. याच्या आधी गेलो होतो आम्ही, पण ते बंद होऊन गेलं. तर फक्त बघून आलो आम्ही. आज आम्ही ट्राय पण करणार आहे. कोणी काय बोलत नाही. मला फ्रेंडने गिफ्टला दिलं. चल, तिला बर्थडे गिफ्ट दिलं फ्रेंडने. चल. दीदी तिथे एंट्री करते, कारण एंट्री झाल्याशिवाय आम्हाला बाहेर पडता येत नाही. एंट्री करून आली ती. काऊ कसं परत एकदा. आता आमचा प्लॅन चेंज झाला आहे बरं का. आम्ही आता साधना मिसळला जाणार आहे. आणि नाशिकची फेमस मिसळ आहे, एकदम टेस्टी असते. त्याच्यामुळं आता आम्ही साधनाला चाललो आहे. खूप दिवस झालं गेलं नाही. म्हणजे आज जाऊ. टेस्ट पण आहे, मग साधनालाच गेलेलं चांगलं. थोडंफार खेळायला कमी आहे, पण टेस्ट भेटते, ती एक गोष्ट चांगली. तर आज नगरपालिकेचं मतदान असल्यामुळे बस बंद होत्या, त्यामुळं आम्हाला आता रिक्षा मिळाली. तर आम्ही आता बारदाना फाट्यापर्यंत जाणार होतो रिक्षामध्ये, आणि तिथून साधना मिसळला जाणार होतो, कारण ती नाशिकची फेमस अशी मिसळ आहे. चवीला एकदम छान असते मिसळ, आणि खेळण्यासाठी पण असतात तिथं. तर आता आम्ही स्टॉपवर पोहोचलोय आणि आता बारदाना फाट्याला उतरलोय आम्ही. आणि इथं एक 5 मिनिटाच्या अंतरावर साधना मिसळ आहे. आता इथं बारदाना फाट्यावर उतरल्यानंतर आहे ना, तर एक 5 मिनिटाच्या अंतरावरच साधना मिसळ आहे. तर आता आम्ही निघालो होतो पायी, आणि काऊ शक्यतो पायी चालत असते. तिला उचलून घ्यायची काही गरज पण नाही पडत, ती दीदीच्या पाठीमागं चालत असते. आणि आज खरं तर वोटिंग होती, त्यामुळं साधना मिसळला भरपूर अशी गर्दी होती. आणि एरवी संडेला पण गर्दीच असते, वेटिंग असते 1-1, 2-2 घंटे. आणि आज वोटिंग असल्यामुळे जास्त गर्दी होती. संडे नाही आहे, पण ज्या दिवशी संडे असतो ना, पोचलो. तुला माहिती आहे का? दीदीच्या पाठीमागं जा. चल. तर आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळं इथं पण आज वेटिंगच होती. तर दोन्ही साईडला जे बसलं आहे ना, तर हे वेटिंगवालेच होते. म्हणलं आता इथं वेटिंगला न लागता इथं सेल्फ सर्व्हिस पण आहे, तर आम्ही तिथंच गेलो. आणि इथं काउंटर लावलेले असतात, आपण कुपन घ्यायचं आणि ते कुपन दाखवलं की ते आपण स्वतः घ्यायचं असतं. मग आम्ही तेच केलं. तर इथं मिसळ जी असते ना, तर 130ला असते. त्यानंतर आम्ही मिसळ, जिलेबी आणि त्यानंतर 2 पाव एक्स्ट्रा घेतले, आणि बाकी म्हणलं नंतर लागलं तर मग घेऊ. तर मग आता तिथं मिठू वेटिंगला, इथं सुद्धा थोडीफार वेटिंग होतीच. काय केलं? हो. मला पहिले
हे काढून घेऊ. टाक थोडंसं. तुला देऊ याच्यातून दे. बस हे खा ना मिसळ. बर नाही खायची. तर ही जी जिलेबी आहे ना, तर ही गुळाची जिलेबी आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून पूर्णपणे पाक मुरलेला असतो त्याच्यामध्ये. आणि 50 रुपयाला 3 पीस मिळतात जिलेबीचे. पण मग जिलेबी एकच नंबर असते इथली. आणि मिसळ पण खूप टेस्टी असते. त्यानंतर आमचे आता इथं जेवणच झाले होते खरं तर. मस्तपैकी फुल जेवण झालेलं होतं. काऊ मिठू त्या काही एवढी मिसळ खात नाही, त्याच्यामुळे एकच मिसळ मी घेत असते. आणि जो रस्सा असतो ना, तर तो अनलिमिटेड असतो. तर हे बघा इकडं साईडला फुल गर्दी झालेली होती. फुल भरलेलं होतं आणि वेटिंगला पण बसलेलेच होते. तर आमचं आता जेवण झाल्यानंतर इकडं बाहेर खेळण्यासाठी भरपूर काही असतं. म्हटलं चला आता थोडा वेळ खेळूया. हो मिठू, ए मिठू. तर इथं झाडाला मस्तपैकी झोका होता खेळायला. तर मी आणि काऊ झोका खेळत बसलो आणि तिकडं मिठूची चालू होती घसरगुंटी खेळायचं काम. हा बसूनच राहा. कुठं बसणार आहे? कुठं बसायचं? इथंच बस बस. चला पुढं. तर आता इकडं समोर आल्यानंतर आहे ना, तर इकडं बोटिंग पण होती. तर कावला तर काही बोटिंग खेळायची नव्हती आणि मिठूला खेळायची होती. तर मिठूला सुरुवातीला थोडंसं अवघड केलं. त्यानंतर तिला एक आयडिया आल्यानंतर तिला मग मजा आली मस्त. तर इथं बोटिंगचे 50 रुपये होते एका जणाचे. तर साधारण एक 10 मिनटं खेळू दिलं त्यांनी. तर मग मिठूला छान मजा आली. तर साईडला पण भरपूर होतं खेळण्यासारखं खरं तर, पण मग गर्दी पण तेवढीच होती. तर आता इकडं ट्रेनमध्ये पण बसली होती काऊ.
त्यानंतर मिठू पण ट्रेनमध्ये बसलेल्या होत्या. खरं तर त्यांनी मला पण बसायचं सांगितलं होतं समोर इंजिनला. म्हणलं मला व्हिडिओ घ्यायचा आहे. तर ज्यांचे छोटे बाळ वगैरे आहे असे पॅरेंट्स पण ते बसू देत होते. त्यांचे काही ते फीस वगैरे घेत नव्हते आणि 50 रुपयाला 2 जण असे त्यांची फीस होती. तर छान होतं ट्रेन पण एक 5-7 मिनिटं. तर इथं जी साधना मिसळ आहे ना, तर ही नाशिकची खूप फेमस अशी मिसळ आहे. तर इथं चुलीवरची मिसळ असते आणि जिलेबी पण गुळाची असते. तर इथं या 2 गोष्टी आम्हाला नेहमी आवडतात. खरं तर श्रीखंड ट्राय केलं होतं पण मग काही टेस्टी नाही लागला. तर ह्या 2च गोष्टी आम्ही नेहमी ट्राय करत असतो. तर इकडं आता ट्रेन खेळायचं काम चालू होतं काऊ आणि मिठूचं. त्यांना इथं पण छान अशी मजा आली. तर बराच वेळ आमचा इथं गेला, 2 ते 3 घंटे झाले. ते 12 वाजेला आम्ही निघालो होतो. तर इथून आम्हाला निघायला 3 वाजले. आता काऊला जायचं होतं स्लाईडवर. काय नाही होते ओ आ इकडून कसं जमन हे बघ दीदी. घाबरली तू? वरतीच जावं लागतं त्याच्यासाठी ना. तर हे बघा, हे पोस्टर कशाचं आहे ओळखलं का? तर हे पोस्टर आहे झिंगाट पिक्चरमधलं आरचीचं. तर मिठूने इथं फोटो सेशन केलं आणि इकडं साईडला पण एक पोस्टर होतं पण मग तिला तिथं काही जमलं नाही. आणि इथं बैलगाडी पण होती. तर बैलगाडीचे 40 रुपये आहेत एका फेरीचे. तर त्यानंतर आता आम्ही निघालो होतो, परत बारदाना फाट्यापर्यंत आलो आणि त्यानंतर बस तर काही मिळणार नव्हती आज आम्हाला. तर आम्हाला एक टॅक्सी मिळाली. तर आता आम्ही टॅक्सीमध्ये बसून निघालोय. तर 2:15 झालेले होते आता आम्हाला निघायला. तर आता आम्ही क्लासवर पोहोचलेलो आहे आणि हे आहे डॅमचे दरवाजे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.